नमस्कार. माझे नाव दीपक सुरेश गुजर, राहणार धाड, तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा. माझे वडील श्री सुरेश गुजर यांना किडनीचा आजार उद्भवला होता. त्यांना म्हणजे जखम व्हायला लागले होते, एकदम हातापायावर सूज यायला लागली होती, जखम बरी होत नव्हती. हॉस्पिटलचं नाव सांगत नाही. XYZ हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मग तिथल्या डॉक्टरने ट्रीटमेंट देण्यास सुरुवात केली. काही दिवस ICU मध्ये ठेवलं. डायलिसिस आठवड्याला 2-3 वेळेस डायलिसिस सुरू केले होते आणि इमर्जन्सीमध्ये किडनी ट्रान्सफर करावं लागेल असं सांगितलं होतं. तर मग अशातच मला सरांचा असंच नेटवरती सरांचा व्हिडिओ दिसला, डॉक्टर श्री सचिन सोनी सर यांचा. व्हिडिओ बघितला मी आणि सरांकडे ज्या कंडिशनमध्ये पेशंट होते आमचे, माझे वडील होते, त्यांना मेडिकवर हॉस्पिटलमध्ये इथं घेऊन आलो. दरम्यानच्या काळामध्ये सरांनी सुरुवातीला 5-7 दिवस जनरलला याच्यामध्ये निगराणीमध्ये ठेवलं. सरांना वाटतंय की डायलिसिस करायची गरज आहे, तरच ते सांगतात की डायलिसिस करावं लागेल म्हणून. तो डायलिसिसची गरज भासू देत नाही. तर मला असं वाटतं, मला तर चांगला अनुभव आला. बाकीच्यांनी पण त्यांच्यावर खरंच मला तर विश्वास आहे, बाकीच्यांनी बी ठेवा. तर डायलिसिस वगैरे पण इथं आणल्यापासून करू दिलं नाही. सुरुवातीला आठवड्याला यावं लागायचं टेस्ट करून. ती जे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टप्रमाणे सरांनी ट्रीटमेंट दिली. आणि आज अशी कंडिशन आहे, आता माझ्या वडिलांना 13 ते 14 वर्ष आधी पॅरालिसिस झालेलं आहे. तर उजवा हात काम करत नाही, बोलता येत नाही. तर त्यांच्या वतीने मी बोलतोय, नाही तर तेच स्वतः बोलले असते. सचिन सोनी सरांनी एकदम त्यांचे जे अनुभव शिकलेले आहेत, एकदम चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेतली. अद्यापपर्यंत डायलिसिस करण्याची गरज भासली नाही. जेव्हापासून सरांकडे आलो आम्ही तेव्हापासून गरज भासली नाही. तर एकदम चांगल्या प्रकारे मी सचिन सोनी सरांचं मनापासून धन्यवाद.